बनवून राहिला आता पावभाजी. हे बघा, हे बनली पावभाजी. वेलकम बॅक टू चॅनल गाइस. हे बघा आम्ही बनवून राहिला आता पावभाजी. कशी बनवते पा. हे टाटी घेऊ मोठीवाली आणि कांदा मिरची ती चम्मच घ्यावं लागेल. याला मिक्स करावं लागेल पहिले. थांबा. हे बघा असं मिक्स करावं लागते याला. हे कांदे बेदरे यायला मिक्स करून थांबा. पूर्ण मिक्स झालं. थांबा. हे आता झालं मिक्स. आता मी ना मंगाशी नाही का ती भाजी ठेवलो होतो. हे ती भाजी ठेवलो होतो मी ना पा. हे भोंबुडीची भाजी ठेवलो होतो थोडीशी. हिला लावणी येते या भोंबुडीच्या भाजीला नाही याची बनवून पा. मी तर असंच बनवून राहिलो म्हणा मजाक मध्ये काही ना काही बनवून पाहा. आणि ती चटणी. हे चटणी लावायची अजून थोडीशी टमाटर वगैरेची. मस्त खाणार मस्त बनते का नाही बनत ते पावा लागेल. थांबा. ह्याला असं लावा मेथी लावून. कालही भेटले होते थोडेसे. काल एक बनवून दिलो. भेटले होते पाणी आला असता तरी भेटले असते. भाजी करतात बघा अजून एका याच्या लावून राहिला. पण आता वाटू कोण हे बघा हे बनली पावभाजी. अशी एक बाईट खाऊन पाहू कसा लागते ना. एक नंबर. कोण म्हणते अजून एक बनवून पाहते बाय. ते बनवली आहे. एक बाईट खाऊन पाहिली त्याची. ब्रेड आणून घेऊन पावभाजी बनवून राहिलो. पावभाजी पावभाजी बनवते तर बनव का. अशी पकड बरं ना. थांब याला त्याला चटणी लावते. अजून घेऊन आणतेस का पाव हे ब्रेड. नाही व हा. हे बघा अजून आहे झाली. हे बहुत जबरदस्त बनली पा. हे बहुत जबरदस्त बनली पावभाजी. हा आणलं नाही ना अजून पार्लेजी. याच्या बाईट एक खाऊन पाहू. बहुत जबरदस्त. आपल्याला खातात नाही ते खाल्लो नंबर. कोण नाही खाते नाही. जो ना तो खा. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी. हे बघा एक नंबर लागून राहिली. बनवलं तुम्ही एक नंबर. दर हे अशी बनवलं. मा बापांना नाही खाल्लं बाबा असा कधी. मा बापांना नाही खाल्लं म्हणते असा कधी. मी काय खाऊ म्हणते. लागत करा ते पाव पकोड बनवते. कोट गेली तर नाही गे. आता पाणी घेतलं तेव्हा पुरा खातो मी. मग तुम्हाला बाजूमध्ये भेटतो. अरे बोलताय नाही काय नाही. बघा माझी पावभाजी वगैरे खाऊन झाली आहे. इथे पुरा पसारा पडवून ठेवलो मी ना. मग मम्मी बोंबलं नाही आली आपल्या इथे. सपन बाई बोल का म्हणतेस इथे कॅमेऱ्यात बोल. कोण आलं रे. बोल येते ना का बोलतेस तर. कोणा संग बोलू का
महासिंग बोल का बोलायचं आहे तर काय नाही बोलत बाबा मी काय नाही बोलस नाही का नाही बोलस तर का म्हणतो काय म्हणलं तर येते बोल का बोलतेस हे बघा तिकनाला आला म्हणजे पावभाजी वगैरे खाऊन नाही आलो आता मी आलो इकडं कौसरबाईच्या ती ना कौसरबाईच्या ती एवढा अंधार हा जितू भाऊ आला सुधरवाला लाईट नाही आली पण हे लाईट सुधरूनच ना डायली आमचा काय झाला नाही का नाही नाही आली आलीच नाही ती लाईटच नाही कौशलबाईची आहे ती लाईट काऊन आहे तोच नाही हे बघा माझी मम्मी येते लहानशा टार्चेच्या हा बघा लहानशा मोबाईलच्या टार्च घेऊन सण नाही हे कायच्या पेस्ट हा अद्रक लसणाचा हा ती बसली आहे कौशलबाई अंधारात दिली कशी बोलते ना हे आहे येते हाय हाय द्यायला गेला आता मोबाईल मध्ये हे बघा येते करून राहिले वायर हलवून राहिला हवाला वायर तर नसेल दिसत हा दिसून राहिला थोडा थोडा हा वायर हलवून राहिलं याच्या नाही झाली का चालू हा हा वायर तुटला असेल म्हणते नाही तर खराब झाला असेल म्हणते नाही तर दुसरा वायर टाकावा लागेल इथे हा दिसते ना हो नाही दिसून राहिलं तिथे अंधारात ते त्यासाठी टार्च पाहिजे आहे का नाही आपल्याजवळ टार्च आणून थांबा टार्च आणवत म्हणजे टार्च आणायला चाललो तर ती टार्च लागून राहिली त्या रमेश भाऊची आहे ते असेल त्याच्या हातून आणून राहिले मी टार्च आपण घेतला त्याच्या जेवढून टार्च आहे हे टार्च बहुत भयानक आहे ते पण ती लाईट जाते याची टावरवर वायर गुंडला आहे दिसते नाही वायर वायर गुंडला आहे का तिच्या हा काही दिसून नाडायला हा नाही दिसला आम्हाला आता आम्ही बसलो येते पुरं लाईट घेऊ हिच्या समोर का करावं चाव आता का करून मा घरी झोपशील का नाही बाबा नाही कोटी झोपशील मोंगसा नाही खातील तुला ये क्या हो गया ये क्या सुन रहा हूँ हा खाल्ला तर हो डेंगू होईल हो तुला हा हे बघा गाईज मी आता आलो स्लापवर ना स्लापवर कायसाठी आलो थोडा थंडा माहोल करत साली खासीची उंडाली त्या दिवसपासून काय समजून नाडाला खासीच्या का करावं जाऊ द्या खासी पा हा वायर नाही का हा वायर तुटला त्यात येथून त्या खंब्यावरून वायर तुटला आहे जो लाईट दिसून राहिला तिथून त्या खंब्यावरून तुटला आहे वायर आणि त्यासाठी ती करंटच नाही उंडायला हा बघा काहीच नाही तिथून हलव जाल तरी काहीच नाही होऊन राहिला त्याच्या लाईट वगैरे नाही काहीच नाही ना काहीच नाही होऊन राहिला म्हणून त्यासाठी खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया तो जितूभाऊ आला होता त्यानं पाहिलं म्हणून यंदावर काय म्हणजे रात्र झाली आहे रातच्या वेळेस काही दिसत नाही म्हणलं तर काही दिसून नाही राहिला तिथच्या म्हणून त्यासाठी सकाळी पाहू म्हणते आता रातभर तर इकडं रूम मच्छर वगैरे राहतील आमच्या घरी एवढा चिखल आहे त्याच कारणापासून जास्त मच्छर आहे तिथलं पण आपल्या इथे हा आहे म्हणा पंखा वगैरे आहे त्याच्यानं काय फरक वगैरे नाही पडत ठीक आहे मी तुम्हाला उद्या भेटतो सायंकाळी बाय गाईस